नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरीन वायूची गळती झाली। 40 जणांना श्वास घेण्याचा त्रास होतोय। 40 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। 4 ते 5 जणांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल केले। अग्निशामक दल, पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांना इतर ठिकाणी हलवण्याचं काम आता सुरू आहे। 40 जणांना श्वसनाचा त्रास होत होता, श्वास घेण्याचा त्रास, आणि त्यानंतर 4 ते 5 जणांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडले। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की तब्बल 40 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। गोधनी या परिसरात क्लोरीन वायूची गळती झाल्याची माहिती मिळते। या घटनेबाबतची काय सविस्तर माहिती आणि ज्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय त्यांची आता प्रकृती कशी आहे? अगदीच, कारण मी आता घटनास्थळीच आहे। आपण जर पाहायला गेलं तर गोधनी नगरपंचायतच्या जे जलशुद्धीकरण प्रकल्प आहे त्या ठिकाणी जे आहे ते गॅसची गळती झाली, त्यामुळे जे आहे ते परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यासाठी जे आहे ते अगदी त्रास होऊ लागला होता। रात्री 2:30च्या सुमारास जवळपास ही घटना जी आहे ते घडली होती। त्यानंतर जे आहे ते तात्काळ या ठिकाणी पोलीस असेल, अग्निशमन दल असेल आणि एनडीआरएफचं पथक असेल या ठिकाणी जे आहे ते दाखल झालेलं होतं। आणि आता जर पाहाल तर न्यूट्रलायझेशन करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। जवळपास काही नियंत्रणात परिस्थिती आलेली आहे, मात्र हा परिसर अजूनही जे आहे ते चारही बाजूनी बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आलं। आपल्यासोबत स्वतः पोलीस अधिकारी आहे, त्यांच्याशी जाणून घ्या। सर, नेमकं काय घटना घडली? रात्री साधारणपणे 1:15 ते 1च्या दरम्यान गोधनी नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये क्लोरीन वायूची गळती झाल्याची माहिती समोर आली। त्या ठिकाणाहून माहिती मिळाल्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले। रात्री आमच्या माननीय डीसीपी अन्नपूर्णा सिंग मॅडम, त्याचप्रमाणे डीसीपी मिरखेलकर सर हे देखील या ठिकाणी आलेले होते। सुरुवातीला काही लोक हॉस्पिटलला स्वतःहून जात होती, बरेच लोक पोलिसांनी स्वतःच्या पोलीस वाहनातून हॉस्पिटलला पाठवले। त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ऑपरेशन चालू झालं। ऑपरेशनमध्ये सर्वात सुरुवातीला या ठिकाणी 200 मीटरचा जो परिसर आहे त्या परिसरातील बरीचशी घरं खाली करून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। आणि त्यानंतर काही वेळाने एनडीआरएफ, ओसीडब्ल्यू आणि महानगरपालिका फायर ब्रिगेड हे या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी त्यांच्या साधनसामुग्रीसह आतमध्ये ऑपरेशन चालू केलं। आता या ठिकाणी बऱ्यापैकी 90% नियंत्रण हे गॅस गळतीवर आलेलं आहे। परिस्थिती पूर्ण शांत आहे। 200 मीटरचा एरिया साधारणपणे 11 वाजेपर्यंत आम्ही नो मॅन्स लँड म्हणून घोषित केलेला आहे, बॅरिकेटिंग केलेली, बंदोबस्त लावलेला आहे। नागरिकांना आवाहन आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांना सहकार्य करा। साधारणपणे 40 लोक हे वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, सगळ्यांची परिस्थिती व्यवस्थित आहे। त्याच्या व्यतिरिक्त 12 लोक हे डिस्चार्ज झालेले आहेत आणि आता परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे। सर, क्लोरीन वायूच्या गळतीमुळे साधारण किती लोक आता रुग्णालयात सध्या दाखल आहेत, किती जण आयसीयूमध्ये? 40 लोक साधारण दाखल आहेत, त्यातले 3 ते 4 लोक आयसीयूमध्ये आहेत आणि सगळ्यांची तब्येत स्टेबल आहे। बरं, काय कारण असं सर नेमके? त्याचा तपास केल्यानंतर समजेल। एकूणच आपण पाहू शकतो की कारण हा जो परिसर आहे 200 मीटर परिसर जो आहे तो सध्याला 11 वाजेपर्यंत नो मॅन झोन म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे। या ठिकाणी येण्यास बंदी केली। काही स्थानिक आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया। काका, काय नेमकं झालं होतं रात्री? काय झालं होतं? गैस लीकेज जो हुई थी उसके बदले ये सब पूरे गांव में किसी को बेहोशी आ रही, किसी को चक्कर आ रहे। अचानक गॅस लीक झाली 12 वाजता। किती त्रास होत होता? खूप जास्त त्रास। लोक बेहोश पडले, उलट्या गेल्या, चक्कर इकडून बाहेर पडले। त्यांना मग कसं तरी गाड्यामध्ये टाकून गोधनीच्या बाहेर काढण्यात आलं। एका श्वानाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती? हा, श्वानाची मृत्यू झाली आणि मागच्या साईडमध्ये जे घरगुती राहत होते, कारण की लोक पण स्वतः पहिले आपली प्राण वाचवते, मग दुसऱ्यांचे वाचवते प्राण। त्याच्यामुळे रात्री अचानक जेव्हा गळती झाली तेव्हा कसं भीतीचं वातावरण परिसरात? खूप जास्त भीतीचे वातावरण होतं। लोकांना कुठं जायचं, काय करायचं काही समजत नव्हतं, कारण की सोसण्याची क्षमताच खतम झाली। कारण की डोकं बनावणं, उलट्या करणं, चक्कर येणं, त्याच्यामुळे काय करायचं आहे काही कोणाला काही कळत नव्हतं। बरं, इथं प्रकल्पात कोणी कर्मचारी अधिकारी रात्रीला राहतात? एक ऑपरेटर राहतो म्हणतात, पण त्याचंही काही माहित नाही। कारण आपण पाहू शकतो की हा जो परिसर आहे परिसरातील जवळपास 200 मीटर परिसर जे आहे ते सध्याला नो मॅन झोन जे आहे ते घोषित करण्यात आलं आहे। 11 वाजेपर्यंत या ठिकाणी जे आहे ते नागरिकांना ये जा करण्यास मनाई करण्यात आली। सद्यस्थितीत जे आहे ते जो काही गॅस लीक झालेला होता त्यामध्ये 90% जे आहे ते यश नियंत्रणात आणण्यात मिळालेलं आहे। मात्र अजूनही काही प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी वायूची साधारण गळती होते, त्यामुळे अजूनही पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी नागरिकांना येण्यास मनाई केली आहे। साधारण 11 वाजेपर्यंत जे आहे ते या प्रकल्पापासून तर 200 मीटर अंतरावरील जे काही परिसर आहे तो परिसर नो मॅन झोन म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, अशा पद्धतीने आवाहन देखील आता पोलिसांकडून केलं जात आहे। ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.